99% लोकांना अजून माहितीच नाही की ऊस नसताना सुद्धा तुम्हाला ऊसाचा रस अगदी घरातल्या मिक्सरमध्ये तयार करता येतो. कसा तयार करायचा तुम्हाला सुद्धा बघायचं असेल तर व्हिडिओ संपूर्ण बघा. तर उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये शरीराला थंडावा देणारा मस्त थंडगार ऊसाचा रस बघणार आहोत. अगदी 2 मिनिटांमध्ये हवे तितके ग्लास तुम्ही तयार करू शकतात. कमीत कमी साहित्यामध्ये झटपट होणारा परफेक्ट रेसिपी आहे. शेवटपर्यंत रेसिपी बघा. व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. तर बघा मंडळी, इथं मी एक साफसुथरं मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे. आता आपण काय करणार आहोत, यात घालणार आहोत अर्धी वाटी गूळ. तर बघा, गूळ इथे मी मिक्सरने किसणीने किसून घेतलेला आहे. तुम्ही गुळाच्या खांडचा सुद्धा इथे यूज केला तरी पण चालतो. तर बघा, इथे मी 1 इंच अद्रकचा तुकडा घेतलेला आहे आणि बघा त्याला या प्रकारे एकदम छान असं लंबे स्लाइसमध्ये कट करून घेतलेला आहे. आता आपण यात घालणार आहोत आईस. तर बघा, इथे मी 1 वाटी बर्फाचे तुकडे घेतलेले आहे, ते आपण यात घालून घेणार आहोत. सोबतच आता आपण काय करणार आहोत, यात थोडंसं मीठ घालणार आहोत. तर बघा, इथे मी साध्या मिठाचा यूज केलेला आहे. तुमच्याकडे काळं मीठ असेल तर तुम्ही इथे काळ्या मिठाचा सुद्धा यूज करू शकता. तर बघा, मीठ यात घालून घेतलं की लगेच आपण यात घालणार आहोत 1 वाटी थंड पाणी. तर बघा, इथे मी थंड पाण्याचा यूज केले आहे, म्हणजेच की आपलं हे जे मिश्रण आहे एकदम छान असं याला फेस येईल आणि एकदम छान असं रसासारखं बनवून रेडी होईल. तर बघा, अर्ध लिंबूसुद्धा यात पिळून घेतलेलं होतं. तर बघा, याला मी 2 ते 3 वेळा एकदम छान असं फिरवून असं ग्राइंड करून घेतलेलं आहे आणि तुम्ही बघू शकता याला किती छान असा ऊसासारखाच फेस आलेला आहे. आता आपण काय करणार आहोत, एक छोटंसं पातेलं घेणार आहोत. तर बघा, इथे मी एक पातेलं घेतलं. आता आपण चाळणीच्या मदतीने हे जे मिश्रण आहे ते एकदम छान असं गाळून घेऊ. म्हणजेच की यामध्ये जे आल्याचे जे तुकडे आहेत ते सुद्धा यात एकत्र होईल आणि आपला जो गुळ आहे त्यात पण काही घाण असेल तर ती सुद्धा एकदम छान अशी गाळून निघेल. तर बघू शकता अशा प्रकारे आपल्याला याला एकदम छान असं गाळून घ्यायचं आहे. तर तुम्ही बघू शकता एकदम छान असं मी गाळून घेतलं. त्यानंतर आपण यात पुन्हा 1 वाटी थंड पाणी घालणार आहोत. पाणी तुम्ही तुमच्या अकॉर्डिंग कमी जास्त करू शकता. तर बघा मंडळी, इथे मी पुन्हा 1 वाटी यात आईस क्यूब टाकलेले आहे. आता आपण याला एकदम छान असं हलवून घेणार आहोत. तर बघू शकता अशा प्रकारे आपला एकदम झटपट आणि टॅम्पटिंग होणारा हा रस जो आहे तो बनवून रेडी झालेला आहे. तर मंडळी, तुम्ही बघू शकता हा किती छान प्रकारे बनवून रेडी होतो. अगदी मार्केटमधल्या ऊसासारखाच लागतो. टेस्टलासुद्धा ॲज इट इज तसाच आहे. तर मंडळी, तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओच्या खाली लाईक बटनवर क्लिक करा. तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल, अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलेले नसेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा आणि तुम्ही सुद्धा एकदा ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा. खूप छान लागतो हा रस. असं वाटतच नाही की हा मार्केटमधला नाही, आपण घरी तयार केलेला रस आहे. तर मंडळी, व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा. थँक्स फॉर वॉचिंग माय व्हिडिओ.